ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ, हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. 6 महिने प्रशासनाकडे विनवणी करूनही दखल घेतली न गेल्यानं कोकणसादच्या माध्यमातून येथील परांजपे कुटुंबानं आपली कैफियत मांडली. यानंतर स्थानिक नगरसेविका तथा सभापती मोहिनी मडगावकर यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी जात पाहणी केली. ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळवून देण्यासह पर्यायी रस्ता देखील नगर परिषदेकडून उपलब्ध करून देण्यासाठी बैठकीत भूमिका मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पहिल्या पावसामध्ये त्या पायऱ्यांना भेगा गेल्या आहेत. पायऱ्या कोसळून खाली पडणार. खड्डा 20 फुटाचा आत खड्डा आहे. टोटली 40 फूट खोल आहे. ते भयानक दिसत आहे. पत्रे लावले आहेत. ते वाऱ्यावर पडणार. आमच्याकडे किती वारा येतो तुम्हाला माहिती आहे. 200-250 किलोमीटरचा वारा. त्यात ते सगळे पत्रे रस्त्यावर पडले तर जीवितहानी होण्याचे. खाली पडले तर आम्ही कोणतरी म्हणणार. खालून आम्हाला रस्त्यावर जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या सगळ्या पायऱ्या निकामी झालेल्या आहेत. त्यामुळे त्या पायऱ्या लवकरात लवकर त्यांनी बांधून द्यावा एवढीच आमची विनंती आहे. कोकणसादच्या वृत्तांकनानंतर स्थानिक नगरसेविका सभापती मडगावकर यांनी याची तात्काळ दखल घेत परांजपे कुटुंबाची भेट घेतली. यावेळी प्राध्यापक गिरीधर परांजपे आणि विजय परांजपे यांच्याशी चर्चा करून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. यावेळी मडगावकर यांनी संबंधित बिल्डरला बोलावून घेत खडेबोल सुनावले. ना दुरुस्त झालेल्या भेगा गेल्या, पायऱ्या तात्काळ करून घेण्यासह बाजूच्या परिसरात माती टाकण्याची सूचना त्यांनी केली. संबंधित बिल्डरकडून ती मान्य करत उद्यापासून काम करण्याचं मान्य केलं. 10 मीटर पूर्ण रस्ता गेलेला आहे नगरपालिकेचा. इतक्या आत तिथून ते सगळं कोसळलं. लाईटीचा खांब होता बरोबर खास माझ्यावरती लावलेला असतो जीवा. त्यांना त्या म्हणजे वरती नाल्यावरती जर काही जाऊन मग तिथून यांच्या गाड्या पण जाऊ शकतात. ते आपण एक जरा बघून घ्या. दरम्यान ज्येष्ठ नागरिक असल्यानं रस्ता नसल्यानं घरापर्यंत रस्ता मिळावा यासाठी सभापती मडगावकर यांनी पुढाकार घेतलाय. परांजपे यांच्या घरामागील ओहोळावर स्लॅब घालून पर्यायी रस्ता त्यांनी दिलाय. ज्येष्ठ नागरिक असल्यानं येत्या बैठकीत हा विषय मांडून लवकरात लवकर कामाला मंजुरी घेऊन ते काम पूर्णत्वास आणू अशी ग्वाही दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तुषार सरडे, बुगड, राऊळ उपस्थित होते. तसेच या वृत्ताची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अनिल केसरकर, शहराध्यक्ष ॲडव्होकेट राजू कासकर यांनी परांजपे कुटुंबाची भेट घेतली. नगर परिषदेच्या माध्यमातून न्याय द्यावा अशी विनंती यावेळी त्यांनी सभापती मडगावकर यांना केली. तसेच नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी देखील या घटनेची दखल घेतली असून यावर मार्ग काढण्यासाठी कार्यवाहीचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.